आज आपण वांग बटाट्याच्या कालवणमध्ये कैरी टाकणार आहे। कढाई गरम झाली की तेल टाका। आता जिरा टाका। खडा मसाला टाकायचा आहे। आता आपण टाकणार आहोत कांदा। अदरक लसूण पेस्ट, टमाटर, धने जिऱ्याची पावडर, हल्दी, घाटी मसाला, लाल तिखट मसाला, एव्हरेज मसाला, मिरची 1, कोथिंबीर, मसूरची डाळ, थोडंसं पाणी। आता आपण शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आणि खोबऱ्याचं खीस, थोडंसं धने जिऱ्याची पावडर, थोडंसं हळद, थोडंसं घाटी मसाला, थोडंसं लाल तिखट मसाला मिक्स करायचं। थोडंसं मीठ टाकायचं। वांग कापून शेंगदाण्याचा मसाला भरायचा ह्याच्या आत। कालवणमध्ये भरलेलं वांग टाका। आता बटाटा टाका। राहिलेलं मिश्रण कालवणमध्ये टाका। आता मिक्स करा। चवीपुरतं मीठ। आता आपण टाकणार आहोत कैरी, कारण शेंगदाणे टाकल्यावर काय पित्त होतं, काय लोक कोकम पण टाकतात, कारण आता आंब्याचा सीझन आहे म्हणून आपण कैरी टाकतो। आंबा आणि कैरी टाकतो। अशी झाली आपली वांग बटाट्याचं आणि कैरीचं कालवण।